हॅलो, वेलकम बॅक टू ट्रेल अँड टीच. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की ASP.NET क्रड ॲप्लिकेशन आपण कसं बनवू शकतो. त्याच्यातले आपण 5 टाईप्स बघितलेले की गेट मेथड कशी बनवायची असते, त्यानंतर पोस्ट मेथड कशी बनवायची असते, पुट मेथड कशी बनवायची असते आणि पॅच मेथड कशी बनवायची असते, डिलीट लास्टची मेन महत्वाची मेथड बघितलेली की आपण 5वी डिलीट बघितलेली. आता हे सगळं काय झालं की आपण क्रड बनवलं. आता मी जसं की सांगितलेलं की आपल्याला त्याचे स्टेटस कोड्स काय असतात, जसं की आपण जो रिस्पॉन्स देतो ना त्याचे मल्टिपल स्टेटस असतात. त्यातले मेनली 5 टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर HTTP वर्ब्स काय असतं, ॲक्शन मेथड्स काय असते, ह्या फक्त कन्सेप्ट आहेत. नाही तुम्हाला फक्त बाइंडिंग करून द्यायचं आहे. तुम्ही हे सगळं लास्ट लेक्चरला शिकलाच आहात. फक्त तुम्हाला त्या यालाच फक्त ह्या कन्सेप्ट म्हणतात. हे फक्त तुम्हाला एकदा कळालं ना की तुम्ही ॲज अ फ्रेशर इंट्रो द्यायला तुम्ही रेडी झाला असाल. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, त्यातला आता पहिला टाईप काय बघायचं की मॉडेल 31 मधला आपल्याला बघायचं आहे की स्टेटस कोड्स. ओके, आता स्टेटस कोड्स काय असतं की जसं आपण लास्ट लेक्चरला फक्त आपण एकच स्टेटस बोलला किंवा दोन स्टेटस बोलले की एक तर बॅड रिक्वेस्ट आणि 200 स्टेटस म्हणजे ओके रिक्वेस्ट बघितलेला. तर त्यातला पहिला जो टाईप आहे, पहिलं तर समजून घ्या की स्टेटस कोड काय असतं. राईट, आता स्टेटस कोड म्हणजे काय असतं की जर सपोज तुम्ही आता झोमॅटो वगैरे वापरता, झोमॅटोवर आपण कसं की फूड ऑर्डर वगैरे केली जाते. राईट, आता फूड ऑर्डर केल्यानंतर रेस्टॉरंटला ती ऑर्डर मिळाला, रेस्टॉरंटला रिप्लाय पाठवतो की ऑर्डर एक्सेप्टेड. त्याच्यानंतर सपोज आज त्याचा सगळं व्यवस्थित असलं तर ऑर्डर एक्सेप्टेडचा स्टेटस असतो. जर का रेस्टॉरंट क्लोज असेल तर दुसरा स्टेटस असेल, किंवा आयटम तो अवेलेबल नसेल तर तिसरा स्टेटस असेल, किंवा जर आपलं पेमेंट फेल्ड झालं तर चौथा स्टेटस असेल. अशा टाईपमध्ये ब्राउझर थ्रू आपल्याला जर API रिक्वेस्ट येते ना ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसला, त्या ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग API रिक्वेस्ट आल्यानंतर आपण मल्टिपल रिक्वेस्ट किंवा आपण मल्टिपल स्टेटस कोड थ्रू आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ शकतो. की ब्राउझरला कसं कळणार की बाबा तुझी रिक्वेस्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे. राईट, त्यातले मेनली आहे ना 5 कॅटेगरी पडतात. पहिली कॅटेगरी काय काय पडते की 100 म्हणजे 100च्या रिलेटेड स्टेटस असतात, 100, 101, 102 अशा टाईपमध्ये ते इन्फॉर्मेशन रिलेटेड स्टेटस असतात. राईट, सेकंड असते की 200च्या प्लस म्हणजे 200 असेल, 201 असेल, 204 असेल. राईट, मग ते कसे असतात की सक्सेसचे स्टेटस असतात. त्यानंतर 300 असतात. 300 म्हणजे काय की 301 असेल, 304 असतील. राईट, ते रिडायरेक्शन रिलेटेड असतात. रिडायरेक्शन म्हणजे आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजला आपण रिडायरेक्ट करतो ना, त्याच्या टाईपमध्ये 300 स्टेटस असतात. त्यानंतर चौथा जो स्टेटस असतो 400 रिलेटेड, तो असतो की क्लायंट एरर. म्हणजे जे आता आपण APIला जो आपण रिक्वेस्ट मागतो ना, त्या रिक्वेस्टमध्ये काहीतरी एरर आला ना तर आपल्याला क्लायंट एरर देतो ना, त्याला 400 एरर भेटतात. आणि क्लायंटच्या थ्रू पुढे डेटाबेसवरती काहीतरी कनेक्शन फेल झालं किंवा डेटा भेटला नाही तर ते ॲक्टिव्हिटी स्टेटस असतात. त्यासारखे सर्व्हर एरर, अशा 5 प्रकारचे आपल्याला एरर भेटतात. जो 5वा असतो ना की सर्व्हर, त्याच्यामध्ये पण मल्टिपल टाईप्स असतात की फक्त डेटाबेस रिलेटेड नसतात. त्यामध्ये पण जर का तुम्हाला SAP रिलेटेड काहीतरी माहीत असेल, SAP म्हणजे की जर्मन बेस्ड एक कंपनी आहे. त्याने एक त्यांचं स्वतःचं सॉफ्टवेअर म्हणत किंवा एक सिस्टीम तशी बनवल्या की आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये SAP इंटिग्रेट केलं जातं. SAP काय असतं की सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन काहीतरी असतं, लॉंग फॉर्म आहे SAPचा. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की त्याचा फुल फॉर्म काय आहे. की SAP कशासाठी इंटिग्रेट केलं जातं की तुमचा जो डेटा असतो सिक्युअर, आता आपण कसं बोललो जातं की गुगलचं ॲप्लिकेशन म्हणजे ते सिक्युअर ॲप्लिकेशन असेल, किंवा ॲपलचं मोबाईलचा कॅमेरा म्हणजे एकदम कडक लेवलचं जे फोटो व्हिडिओसाठी आहे ना ॲपल फेमस आहे. राईट, तशा टाईपमध्ये SAP इंडस्ट्रीमध्ये त्यासाठीच फेमस आहे की तुम्ही जे इंडस्ट्रीयल ही असतं, इंडस्ट्रीयल एक प्रोसेस असते किंवा जे आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो त्याला एक प्रोसेस असते ना, तो प्रोसेसिंगचा सगळा डेटा SAP मध्ये पूर्णपणे आपण स्टोअर करू शकतो. किंवा त्याचे जे मॉडेलिंग सिस्टीम असते ना, किंवा त्याची जी करण्याची जी प्रोसेस आहे. राईट, आता प्रोसेस म्हणजे काय की त्यामध्ये मल्टिपल मॉडेल्स असतात, किंवा तुम्ही असं समजू शकता की त्यामध्ये एक जसं एक मॅगी बनवायला एक प्रोसेस असते ना, तसे प्रत्येक सॉफ्टवेअर म्हणा किंवा प्रत्येक पार्ट बनवण्यासाठी किंवा प्रत्येक जे आपण बाईक बनवतो किंवा एखादी फोर व्हीलर आपण मॅन्युफॅक्चर करतो ना, त्या प्रत्येक प्रोसेस त्यांच्यामध्ये प्रीडिफाईन असतात. त्या प्रोसेसमध्ये त्यांना कळतं की बाबा की या प्रोसेसला 10 मिनिटं लागणार आहे, किंवा त्याचं आपण कॉस्टिंग वगैरे काढू शकतो. राईट, किंवा त्याचं बिलिंग पण SAP मध्ये केलं जातं. आता हे फक्त इंडियामध्ये वापरलं जातं असं नाही, हे ग्लोबली वापरलं, त्यामुळे SAP वगैरे फेमस आहे सगळ्यात जास्त. आता पहिलं तर स्टेटस आपण बघूया की आपण जो स्टेटस पाठवलेला ॲप्लिकेशन मी लास्टचं रन करतो की क्रड API आपण बनवलेला एम्प्लॉय कंट्रोलर नावाचं. ओके, आता आपलं ॲप्लिकेशन रन झालं. आता पहिलं तर काय की आपल्याला जर
एक्झिक्यूट केलं तर आपल्याला बघा स्टेटस कोड आपल्याला काय भेटला की 200 भेटला आणि रिस्पॉन्स बॉडीमध्ये आपल्याला असं काहीतरी रिस्पॉन्स भेटला. म्हणजे स्टेटस कोड 200 म्हणजे काय असतं की आपल्याला रिस्पॉन्स सक्सेसफुली भेटलेला आहे, राईट. आता हा स्टेटस कोड कशामधून येतात, तर जे आपल्या ॲक्शन मेथड्स आहेत ना, ओके, ॲक्शन मेथड आपण ज्याच्यापासून इनहेरिट केलं किंवा त्याचा आपण जो टाईप केला ना की इथं की आय ॲक्शन रिझल्ट. आता या आय ॲक्शन रिझल्टमध्ये काय असतं की इथं बघा खाली गेलेलं आहे की डिफाईन अ कॉन्ट्रॅक्ट दॅट रिप्रेझेंट द रिझल्ट ऑफ अन ॲक्शन मेथड. म्हणजे या ॲक्शन मेथडचा रिटर्न टाईप काय असला पाहिजे, राईट. रिटर्न टाईपमध्ये तुम्ही व्हॅल्यू पण पाठवताच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे ॲक्शन कोडचे जे रिझल्ट पाहता ना की 200 असेल, 201 असेल, 204 असेल, तशा टाईपमध्ये. आता जर काही तुम्ही 200च्या जागी 201 जर पाठवायचं असेल, आता 201 कशासाठी पाठवतात की जी पोस्ट मेथड असते ना, ही पोस्ट मेथड, त्याच्यामध्ये आपण 201 पाठवू शकतो, राईट. म्हणजे आपल्याला ॲड एम्प्लॉई क्रिएट करायचं असेल तर इथं ओकेच्या जागी आपण काय पाठवायचं असतं की इथं क्रिएटेड. ओके, क्रिएटेडला ते कन्सिडर केलं जाते की 201, राईट. क्रिएटेड आणि क्रिएटेडला हा पॅरामीटर घेत नाही, ते फक्त क्रिएटेड सक्सेसफुली डिक्लेअर केलं जातं. ओके, आता परत ॲप्लिकेशन मी चालू करतो. ओके, पोस्टला मी क्रिएटेड वापरलेला आहे. ओके, रिस्पॉन्स हेडर आपल्याला काहीतरी एरर भेटला, 204 नावाचा एरर भेटला. त्याच्या जागी आपण इथं 3 टाकू, सॅलरी 1000, डिपार्टमेंट स्ट्रिंग आणि स्ट्रिंग. ओके, ऐक आपल्या इथं रिस्पॉन्स 204 का येतोय, 201 यायला पाहिजे ना. रिटर्न क्रिएटेड, बरोबर आहे. ओके, 204 एरर का देत आहे की तुमचा हे काय बोलतात की तुमची रिक्वेस्ट आहे ना, 204 एरर कशासाठी असतो की तुम्ही पुट मेथड वापरता ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 204 असते की तुम्ही अपडेट करता पण तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स नको असतो ना, त्यावेळेस तुम्हाला 204 रिस्पॉन्स असतो, पण तेव्हा नो कंटेंटला एरर दिला पाहिजे 204. ओके, बघूया की नो कंटेंट. पोस्ट मेथड, ट्राय इट आउट, एक्झिक्यूट. आला का माझा की 204 नो कंटेंट, आपला कस्टमर सर्व्हर वगैरे त्याच्या थ्रू आपल्याला रिस्पॉन्स भेटला, राईट. आता जर का आपल्याला 400 रिक्वेस्ट जर द्यायचा असेल, राईट, की युजरने चुकीचा डेटा भरलाय, तर आपण 400 रिक्वेस्ट कसा देऊ शकतो की आता इथं हे ऑपरेशन वगैरे आपण इन डेटामध्ये तुम्ही पण ट्राय करू शकता की त्याच्यावरती 400 इफ एल्स वगैरे ब्लॉक टाकून आहे ना तुम्ही 400 एरर पाठवू शकता. पण मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला फक्त हेच करणार आहे की नो कंटेंट, सॉरी, बॅड रिक्वेस्टला आहे ना 400 जर एरर द्यायचा असेल तर बॅड रिक्वेस्ट. ओके, सेव. आला का माझा की 400 एरर रिस्पॉन्स स्टेटस कोड 400, मग त्याचा टाईप आला, टायटल आलं, स्टेटस आलं, ट्रेस आय डी आला, राईट. आता ह्याच्या जागी जर मी त्याला रिस्पॉन्स बॉडी पण देऊ शकतो इथे की नो कंटेंट फाउंड किंवा दिस इज टेम्पररी डेटा वगैरे शोड, असं तुम्ही 400 एरर देऊ शकता, राईट. जर का तुम्हाला 401 एरर द्यायचं असेल, 401 एरर मोस्टली फेमस आहे की अनऑथोराइज्ड. आता अनऑथोराइज्ड म्हणजे काय असतं की ज्यावेळेस तुम्ही ATM मध्ये जाता, जर का तुमचं तुम्ही विदाऊट कार्ड जर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी बटन दाबून ऑपरेशन करायला लागला, तर तुम्हाला ATM काय बोलतं की प्लीज इन्सर्ट कार्ड वगैरे किंवा तुम्हाला कॅश मिळणार आहे का नाही मिळणार, तर त्यावेळेस आहे ना आपण 401 एरर आपण पाठवू शकतो. आता 401 एरर आपण कसं पाठवायचं असतं की इथं बॅड रिक्वेस्टच्या जागी अनऑथोराइज्ड ह्याला बोललं जातं की 400 एरर. 401 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 एर
पोस्ट, राईट आउट, एक्झिक्यूट. आला का मला की 401 एरर, राईट. त्याच्यानंतर तुम्ही 403 एरर देऊ शकता की फॉरबिटन. आता हे जे एररची लिस्ट असते ना, तुम्ही गुगलवरून घेऊ शकता किंवा चॅट जीपीटी वगैरे AI वापरून तुम्ही घेऊ शकता. ह्याची पूर्णपणे लिस्ट तुमच्या पाठ असली पाहिजे असं नाही, पण बेसिक बेसिक एरर तुम्हाला माहीत पाहिजे. ॲज अ तुम्ही बॅकएंड डेव्हलपर जर काम करणार असाल किंवा फुल स्टॅकमध्ये तर हे आलंच पाहिजे, पण ॲज अ बॅकएंड डेव्हलपर काम करत असाल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की 403 फॉरबिटन एरर असतो. तर फॉरबिटन एरर म्हणजे काय की लॉग इन आहे, म्हणजे एखादा युजर लॉग इन असतो पण त्याला एखाद्या गोष्टीचा ॲक्सेस नसतो, राईट. किंवा एखाद तुम्ही जर कंपनीमध्ये बघितलं असेल की तुम्ही काही काही ॲप्लिकेशन तुम्ही यूज करता पण त्यांचा जो सुपर ॲडमिनचा ॲक्सेस असतात ना ते तुम्हाला नसतात. तशा टाईपमध्ये तुम्ही फॉरबिटन एरर देऊ शकता. किंवा जर का तुम्हाला 500 एरर जर तुम्हाला द्यायचं असेल की इंटरनल सर्व्हर एरर. आता इंटरनल सर्व्हर एरर कसा देऊ शकता की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही डेटाबेस कनेक्शन स्ट्रिंग फेल झाली किंवा एखादा डेटा इन्सर्ट करायला काहीतरी एरर आला, तो काय एरर आहे ना त्याचा रिस्पॉन्समध्ये तुम्ही ट्राय कॅच वापरून वगैरे तुम्ही ते 500 रिलेटेड तुम्ही एरर देऊ शकता, राईट. आता पुढची गोष्ट काय आहे की आपल्याला HTTP वर्ब्स बघायचे आहेत. ओके. आता HTTP वर्ब्स बघण्याच्या अगोदर आहे ना आपल्याला HTTP म्हणजे काय की हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय, एक असा प्रोटोकॉल जो तुमचा इंटरनेट थ्रू कम्युनिकेशन करतो, राईट. आता प्रोटोकॉल म्हणजे काय की जसं आपल्या मोबाईलचा कॅमेरा आणि आपला मोबाईल ह्याच्यामधलं जे कम्युनिकेशन असतं त्याला काय बोललं जातं की तुमचं सिस्टमचे API बोलले जातात किंवा सिस्टम कम्युनिकेशन बोललं जातं. तसं तुमचं अँग्युलर ॲप्लिकेशन आणि आपल्या ज्या वेब API आहेत किंवा मोबाईलचे ॲप्लिकेशन किंवा आपला ब्राउझर याच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते HTTP थ्रू केलं जातं, राईट. आता त्या HTTP वर्ब्समध्ये आहे ना मेनली मी तुम्हाला सांगितलं की 5 टाईप्स पडतात की गेट, पोस्ट, पुट, पॅच आणि डिलीट, राईट. आता ह्या ज्या 5 API आहेत ना ह्या वर्ब्स कुठे डिक्लेअर केलं जातं की ह्याला वर्ब्स कसं म्हणायचं. हे जे वर्ब्स आहेत ना HTTP पोस्ट, HTTP गेट, परत HTTP पुट असेल, HTTP डिलीट असेल, राईट, त्याला बोललं जातं की HTTP वर्ब्स. ओके. आता हे झालं की आपले HTTP वर्क झालं. आता नेक्स्ट काय बघायचं की आपल्याला ॲक्शन मेथड. आता ॲक्शन मेथड म्हणजे काय, एखादा ऑपरेशन आपण करतो त्याला बोललं जातं की ॲक्शन मेथड. किंवा एखादी आपल्याला HTTP रिक्वेस्ट आली, ही HTTP गेट माझी रिक्वेस्ट आली, ती आल्यानंतर आपल्याला काहीतरी आपल्याला मेथड केली पाहिजे ॲक्शन, राईट. ती ॲक्शन मेथड करत असताना ही जी आपल्याला ही दिसते की आय ॲक्शन रिझल्ट, ही आपण एक मेथड लिहिली. त्या मेथडचं नाव काय की आय ॲक्शन रिझल्ट त्याचा टाईप झाला आणि मेथडचं नाव काय की गेट बाय ID, मग त्याला पॅरामीटर येणार, राईट. आता ही जी आहे ना HTTP गेट, आता आणि त्याच्यामध्ये ID हा पॅरामीटर झाला. ही काय झाली आपली पॅरामीटरायझ्ड ॲक्शन मेथड झाली. जर काही तर मी पॅरामीटर नाही दिला पोस्टमध्ये तर ही काय झाली माझी फक्त ॲक्शन मेथड झाली. ॲक्शन मेथडचं नाव काय आहे की ॲड एम्प्लॉई नावाची माझी ॲक्शन मेथड आहे. मग ते कुठून तरी मला एक पॅरामीटर देते, त्याच्यात मला जो आलेला डेटा आहे तो मी इथं सर्व्हिसला कॉल केला, सर्व्हिसमधून परत रिपोजिटरीमध्ये आला, तो डेटा इन्सर्ट वगैरे झाला आणि तो आलेला रिस्पॉन्स इथं मी रिटर्नमध्ये पाठवला, राईट. हे जे सगळं काम आहे ना हे सगळं काम कोणाचं आहे की ॲक्शन मेथडचं काम असतं. तुम्हाला हे लक्षात पाहिजे की ॲक्शन मेथड कशाला म्हणायचं, जो आपण कंट्रोलरमध्ये आय ॲक्शनपासून आपण जे त्याचा टाईपपासून डिक्लेअर केलेली जी मेथड आहे ना त्याला बोललं जातं की आय ॲक्शन मेथड, इंटरफेस ॲक्शन मेथड, राईट. आता नेक्स्ट काय आहे की आपल्याला राऊट्स समजायचे आहेत, राईट. आता राऊट्स काय असतं की जसं हा जो राऊट पॅरामीटर आहे, जसं मी आता इथं ब्राउझरला गेल्यानंतर हा जो माझा ब्राउझर आहे, ब्राउझरला गेल्यानंतर हा जो माझा एम्प्लॉय कंट्रोल आहे किंवा हे ज्या एम्प्लॉयमध्ये मी गेट एम्प्लॉय नावाची API कॉल केली. आता ही गेट एम्प्लॉय याला कसं कळालं की बाबा इथं ह्या गेट एम्प्लॉयच मेथडला कॉल केलं पाहिजे. तर ते आहे ना की तुमच्या कंट्रोलरमध्ये पहिल्यांदा रिक्वेस्ट जाते, कंट्रोलरमधून आहे ना इथं राऊट ही पॅरामीटर किंवा ही जी प्रॉपर्टी आहे तुम्हाला डिक्लेअरच करायला लागते कंट्रोलरमध्ये. किंवा त्याला समजतच नाही की बाबा हा एक तुमच्याकडं प्रॉपर्टी आहे की तुम्हाला ह्या प्रॉपर्टीपासून तुम्हाला समजलं जातं की बाबा यालाच बोलायचं की API एम्प्लॉय नावाचा हा कंट्रोलर आहे, राईट. आता हे कंट्रोलर कीवर्ड आहे ना, ह्या कंट्रोलरच्या जागी इतर रिफ्लेक्स काय होतं की तुमचा जो क्लास असतो, राईट. क्लास कुठे आता डिक्लेअर केलेला आहे की एम्प्लॉय कंट्रोलर नावाचा जो क्लास आहे त्याच्यातला कंट्रोलर कीवर्ड पुसला जातो आणि त्याच्या लेफ्ट साईडचं जी टेक्स्ट आहे ना की एम्प्लॉई असेल किंवा ओमकार कंट्रोलर असेल, स्टुडंट कंट्रोलर असेल, तर ते स्टुडंट नावाचा जो कंट्रोलर आहे ते या कंट्रोलरमध्ये रिप्लेस केलं जातं. मग त्याला समजलं जातं की बाबा हा एम्प्लॉय नावाचा कंट्रोलर आहे, राईट. आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी असतात की API कंट्रोलर, ही प्रॉपर्टी त्याला डिक्लेअर केली जाते. कारण की याच्यापासून जो आपण जे रिस्पॉन्स पाठवतो ना हे त्याला कळतं की API कंट्रोलरपासून बाबा आपल्याला रिस्पॉन्स पाठवायचे आहेत, राईट. ह्याला बोललं जातं की तुम्हाला राऊट्स. आता त्यातला पॅरामीटर राऊट्स काय असतं की जसं हा कंट्रोलर आहे ना याच्या जागी त्याचं
पॅरामीटर म्हणजे जेव्हा आपण काय दिलेलं असतं, थोडक्यात काहीतरी नाव दिलं त्याच्या जागी आपण इथं स्टॅटिक पण नाव देऊ शकतो, राईट. या कंट्रोलरच्या जागी इथं ओमकार पण मी नाव देऊ शकतो. रिस्टार्ट ॲप्लिकेशन केलं, आलं का माझं, की एम्प्लॉयच्या जागी एपीआय ओमकार, एपीआय ओमकार, एपीआय ओमकार आय डी, राईट. हे झाले त्याचे पॅरामीटर कंट्रोलर्स, पॅरामीटर राऊट्स झाले, राईट. हे झाले तुमचे राउटिंग. आता इथं मल्टिपल तुम्ही पॅरामीटर कसे देऊ शकता, की याला पॅरामीटर झाले ना ओमकार वगैरे. आता इथं एच टी टी पी आय डी आहे ना, हा आय डी, त्याच्या शेजारी जर मला दुसरा एखादा स्लॅश, इथे एरर देणार तो. ओके, इथं 2 मी पॅरामीटर घेतले. आय थिंक एरर नाही द्यायला पाहिजे, बघूया. एच टी टी पी डिलेटला आलं का, की एच टी टी पी डिलेटला माझ्याकडे 2 पॅरामीटर आहेत, एक आय डी आणि एक ओमकार, राईट. की तुम्ही मला जर कोणता युजर डिलीट करायचा आणि त्याच्यामधला कुठला फर्स्ट पाठवायचा, सेकंड पाठवायचा, अशा टाईपमध्ये तुम्ही त्याला 2 पॅरामीटराइज्ड राउटिंग थ्रू तुम्ही डिलीट करायचे असेल रिक्वेस्ट, राईट. इथं मल्टिपल पॅरामीटर्स असणार. मग त्याच्यामध्ये पुट असेल, पोस्ट असेल, गेट असेल, अशा मल्टिपल तुम्ही पॅरामीटराइज्ड राऊट्स वगैरे वापरू शकता. ह्या झाल्या तुमच्या कन्सेप्ट सगळ्या, की जसं मी सांगितलेलं इथं, की राऊट्स म्हणजे काय तुम्हाला कळालं, की ॲक्शन मेथड्स म्हणजे काय कळालं, एच टी टी पी वर्ब्स कशाला बोललं जातं कळालं, आणि स्टेटस कोड्स कशाला बोललं जातं कळालं, राईट. ह्याच मेथड तुम्ही वापरून पूर्ण ॲप्लिकेशन असेल किंवा प्रोजेक्ट असेल, इव्हन तुमच्या कंपनीमध्ये काही जरी वापरा ना, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच वापरायचं नसतं. ह्यातलंच फक्त थोडं ॲडव्हान्स करत तुम्हाला शिकत वापरायचं, शिकायचं आणि वापरायचं एवढंच करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरपासून आपलं काय राहिलं, की क्रड एपीआय झालं आपलं, की डीटीओज बघणार आहे, राईट. डीटीओज म्हणजे काय, की आपल्याला डेटावरती काहीतरी काम करायचं असतं ना, त्यासाठी आपल्याला डीटीओज करायचे. त्याच्यानंतर मॉडेल बाइंडिंग काय असतं बघायचं, त्यानंतर स्वॅगर बघायचं. ते जर आपल्या 3 मॉडेल झाल्यानंतर आपलं पूर्णपणे ASP.NET कव्हर झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये येतं की ॲडव्हान्स पार्ट, की एंटिटी फ्रेमवर्क काय असतं, त्याच्यामध्ये रिलेशनशिप, मायग्रेशन वगैरे, हे सगळं लिंक वगैरे आपल्याला बघायचं आहे. ओके, कीप लर्निंग, कीप कोडिंग.